नमस्कार सख्यांनो, मित्रांनो, द डेली लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज खरं तर मी धगधगतं वास्तव तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। गेल्या वर्षी 22 मार्च रोजी पहिल्यांदा आपल्या भारत देशामध्ये लॉकडाऊन झालं, कारण चीन मधून आलेला एक पाहुणा म्हणजे कोरोना व्हायरस हा आपल्या इथे आला आणि आपलं जीवनमान मी उद्ध्वस्त असं नाही म्हणणार, परंतु थोडंसं वातावरण ढवळून टाकलं आणि 22 मार्चला पहिल्यांदा लॉकडाऊन झालं। आणि लॉकडाऊन हा शब्द पहिल्यांदा आयुष्यामध्ये ऐकला की सर्व बंद। बरेच प्रश्न मनामध्ये होते की ज्या वेळेला लॉकडाऊन होईल त्यावेळेला सर्व बंद झाल्यानंतर आपण जगायचं कसं। पण तेही वर्ष निघून गेलं, कारण संकट येतात जातात आणि ती संकट पेलण्याची ताकद तुम्हा आम्हामध्ये आहे। परंतु सरकारने सर्व त्रिसूत्रीचे नियम पाळा ही गोष्ट सांगितलेली असताना सुद्धा आपण पाहतोय कोरोना नावाचा जो विषाणू आहे त्याने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आणि आपल्या इथं कोरोनाची दुसरी लाट आली। आणि ही कोरोनाची दुसरी लाट जी आहे ती इतकी भयानक आहे की याचं मी शब्दातही वर्णन नाही करू शकत। आज तुमच्याशी संवाद साधण्यामागचं जी गोष्ट आहे किंवा तुमच्याशी संवाद साधावा असं का वाटलं, कारण काल बातम्यांमध्ये एक धगधगतं वास्तव पाहिलं आणि जगण्याची किंमत काय असते हे खरं पहिल्यांदा काल कळलं। संजीव कुमार गुप्ता या छायाचित्रकाराने धगधगणाऱ्या चिता, स्मशानातील शांतता, सर्व काही गोष्टी आपल्या समोर मांडल्या की भोपाळमध्ये 88 जणांवर एका वेळी अंत्यसंस्कार केले गेले आणि त्यातील 72 जण कोरोनाग्रस्त होते। मन अगदी विषण्ण झालं आणि प्रश्न पडला की कोरोना नावाच्या या विषाणूने किती कुटुंब उद्ध्वस्त केली। यामध्ये काही लोकांची स्वप्न उद्ध्वस्त झाली, काहींची मुलं पोरकी झाली, काहींच्या सहचरणी गेल्या, कुणाचा सहचर गेला, मुलं अनाथ झाली। आपलं जगणं इतकं पोरकं झालंय का? मी थोडंसं परखडपणे बोलतेय तरी आपल्यामधला माज उतरत नाहीये। ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात की मोकाट फिरणाऱ्या जनावरांना वेसन घातली जाते। आज आपल्याला सरकार त्रिसूत्रीचा वापर करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर पाळा या सर्व गोष्टी सांगत असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपल्याला विनंती करतायत की माझी कुटुंब ही माझी जबाबदारी आहे। अरे जगाचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाचा विचार करूया आणि एक सुजाण नागरिक म्हणून आपण केवळ आपल्या कुटुंबाचा जरी विचार केला तरी सुद्धा आपण कोरोना नावाच्या या विषाणू पासून आपण लवकरात लवकर सुटका करून घेऊ शकतो। पण काही लोकांना कसं वाटतंय, बेफिक्र वृत्तीचे फिरणारे हे जे मोकाट फिरणारी जनावर आहेत यांना आवर कोण घालणार, कारण की कोरोना नावाचा विषाणू नाहीये, काही होत नाहीये। ही जी लोकांच्या मनामध्ये जी मनोवृत्ती आहे ना, याला कुठंतरी थांबवण्यासाठी आपल्याला हे लॉकडाऊन करावं लागलं। दुसरी महत्वाची अशी गोष्ट की जर हे थांबलं नाही, ही मोकाट फिरणारी जनावरं जाहीर जी रस्त्यावर फिरतायत ही जर थांबली नाही तर मृत्यूंचे खच पडतील। अहो आज अशी अवस्था आहे, नटसम्राट मध्ये एक डायलॉग आहे, कुणी मला घर देतं का घर। पण आज अशी अवस्था निर्माण झाली आहे की कुणी मला ऑक्सिजन बेड देतं का। हे सर्व घडत असताना काल बातम्यांमध्ये पाहिलं की एका व्यक्तीचा केवळ उपचाराअभावी एसटी स्टँडवर त्याचा मृत्यू झाला। पैसे आहेत, सर्व काही आहे, केवळ आपल्याला ऑक्सिजन बेड मिळत नाहीयेत म्हणून आज कितीतरी लोक उपचाराविना मरतायत। मग तरी सुद्धा आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण कमी पडतो आहोत का? अहो आपल्याला आपल्यासाठी काम करणारे आरोग्य सेवक आहेत, आशा वर्कर्स आहेत, डॉक्टर्स आहेत आणि अगदी विठेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगासारख्या उन्हाताणामध्ये काम करणारे आपले पोलीस कर्मचारी आहेत की जे रात्रंदिवस स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता रस्त्यावर उभे राहून लोकांना विनंती करतायत की तुम्ही घरामध्ये थांबा। तरी सुद्धा काही लोकांना अजूनही त्याचं महत्त्व पटत नाहीये। सरकारने सांगितले की जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत म्हणजे त्यामध्ये किराणा असेल किंवा आपल्या फळ भाजीपाला असेल या सर्व गोष्टी चालू राहतील,
पण लोकांना असं वाटतं की बंद होणार म्हटल्यानंतर भाजीपाला ही नाशवंत वस्तू आहे, ही काही साठवून ठेवण्याची वस्तू नाहीये. पण मुंबई असेल, पुणे असेल किंवा कोणत्याही ठिकाणी भाजी मार्केटमध्ये अगदी जनावरांचा बाजार भरतोय अशी लोक गर्दी करतायत आणि इतके बेफिकीर वृत्तीने फिरतायत की तोंडाला मास्कही नाहीये. म्हणजे आपण आपल्या बरोबरच इतरांनाही या कोरोनाच्या विळख्यात घेण्यासाठी आपण प्रोत्साहित करतोय का? कोरोना नावाच्या या विषाणूने खूप मोठा विळखा महाराष्ट्राला घातलेला आहे. आजची संख्या जी आहे ती 73,000च्या वरती आहे. विचार करा, मी तुम्हाला म्हटलं की मृत्यूंचा खच पडेल आणि ज्या वेळेला बातम्यांमध्ये हे सगळं पाहतोय ना, तर काही वेळेला काही लोकांचं म्हणणं असं आहे की जे चॅनलवाले आहेत त्यांनी या बातम्या दाखवू नये की लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. मान्य आहे, भीती वाटते आहे, पण ही भीती आपण थोडीशी पॉझिटिव्हली घेऊया की जर आपण या सर्व नियमांचं पालन केलं, आपण जर घरात बसलो आणि सुरक्षित त्रिसूत्रीचा जर आपण प्रयत्न केला, वापरण्याचा प्रयत्न केला, तर खरंच या कोरोना नावाच्या विषाणूपासून आपला देश नक्कीच आपण यापासून सुटका करून घेऊ शकू. पण लोकांना अजूनही हे पटत नाहीये. आणि दुसरी डोक्यात तिडीक जाणारी आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळा बाजार. अहो, माणूस म्हणून जगत असताना आपण आपली माणुसकी, आपली संवेदनशीलता हरवत चाललोय का? भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे, ती आपली प्रतिज्ञा आहे. ही प्रतिज्ञा केवळ पुस्तकामध्ये राहिलेली आहे. कारण की अजितदादा पवारांच्या बारामतीमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार झाला आणि सगळ्यात म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे की रेमडेसिवीरच्या संपलेल्या इंजेक्शन्स मध्ये पॅरासिटामॉलचं इंजेक्शन भरून ते 35,000 रुपयांना इंजेक्शन्स विकले गेले. म्हणजे आपल्यातील संवेदनशीलता माणूस म्हणून हरवत चाललेली आहे. कारण की ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा नाही, आज पैसा, संपत्ती, मालमत्ता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, शून्य झालेल्या आहेत. मी तुम्हाला म्हटलं की आपलं जगणं इतकं पोरकं झालेलं असताना जे लोक बेफिक्र वृत्तीने फिरतायत ना, त्यांचा माज काही कमी झालेला नाहीये. आणि आम्ही रोज बातम्यांना पाहतो आहे, गेली 10 दिवस रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा जो काळा बाजार झालेला आहे. मी खरंच सगळ्या राजकारण्यांना एक सुजान नागरिक म्हणून किंवा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी विनंती करेन की ही संघटन कौशल्याने जिंकण्याची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये मी कोणत्या पक्षाचा आहे, मी कोणत्याही पक्षाची प्रवक्ती म्हणून या ठिकाणी बोलत नाहीये. आपण कोणत्या पक्षामध्ये कार्य करतो, ही सत्तेचं राजकारण करण्याची किंवा सत्तेची पोळी भाजून घेण्याची वेळ नाहीये. तर आपण सर्वांनी मिळून संघटन कौशल्याने जिंकण्याची ही लढाई आहे. या रेमडेसिवीरच्या इंजेक्शन मध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्यावर आपण आता पाहिलं की आहे त्यांची पोलीस चौकशी सध्या चालू आहे. दुसरी महत्वाची जी गोष्ट अशी आहे की रेमडेसिवीर इंजेक्शनच्या माध्यमातून आपण जनतेच्या मनामध्ये जागा निर्माण करू, यासाठी आपण जास्तीत जास्त इंजेक्शन विकत घेऊन आपण समाज मनामध्ये जागा निर्माण करणार नाही. तर ही इंजेक्शन संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतामध्ये कशी पोहोचतील हे आपण बघणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हटलं की कुठल्याही पक्षाची प्रवक्ती म्हणून मी या ठिकाणी बोलत नाहीये, कारण मग त्यामध्ये शिवसेना असेल, भाजपा असेल, काँग्रेस असेल, या सगळ्या पक्षांच्या राज्यकर्त्यांनी आम्ही तुम्हाला मतदान करून आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथं निवडलेलं आहे. मग आमचं पालकत्व तुम्ही स्वीकारले म्हटल्यानंतर सत्तेचं राजकारण न करता या कोरोना नावाच्या लढाईमध्ये आम्हीही तुमच्या बरोबर आहोत. पण रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असताना किंवा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असताना या ठिकाणी आपल्या सत्तेची पोळी भाजून घेण्याचा कृपया प्रयत्न करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट अशी म्हणजे लोकांची मानसिकता. रेमडेसिवीरचं इंजेक्शन सध्या जे आहे अगदी गरजेचं आहे, मला मान्य आहे. परंतु यासाठी आज रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. मेडिकलवाले असतील, या लोकांनी सुद्धा माणुसकी विसरून अगदी या इंजेक्शनचा इतका मोठा काळा बाजार केला की मी तुम्हाला म्हटलं की पॅरासिटामॉलचे इंजेक्शन्स भरून 35,000 रुपयांना इंजेक्शन्स विकले गेले. आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये याचा विळखा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आहे. मी तुम्हाला भोपाळचं उदाहरण दिलं, लखनौचं उदाहरण दिलं की कोरोना नावाच्या विषाणूने आपल्या भारत देशाला मोठ्या प्रमाणात विळखा घातलेला आहे. अमेरिकेसारखी परिस्थिती आपल्या इथं होण्या वेळ लागणार नाही. आजही मृत्यूंचे खच पडतायत. बातम्यांमध्ये ती धगधगती चिता असेल, ती स्मशानातील शांतता असेल, मन कुठेतरी विषण्ण करून जाते. अजूनही लोकांची मानसिकता का बदलत नाहीये की आपण इतके बेफिकर वृत्तीने का वागतो आहोत की आम्हाला किराणा बंद होणार आहे म्हणून सांगितलं, आम्हाला मेडिकल बंद होणार आहे म्हणून सांगितलं, किंवा आम्हाला भाजी मार्केट बंद होणार आहे म्हणून सांगितलं की आम्ही मोकाट जनावरांसारखी त्या ठिकाणी गर्दी करत आहोत.
दुसरं महत्वाचं बाबतीत की असं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन करत नाहीये. तुम्हाला असं वाटत की या व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्यास काय जातंय, कारण की लॉकडाऊन केलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या हातावरची पोट आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की मान्य आहे, हातावरची पोट आहे, जगणार कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे. पण जर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोग्य जर गमावणार असाल तर त्या आर्थिकदृष्ट्या कमावण्याला माझ्या दृष्टिकोनातून शून्य किंमत आहे. आपण आधी आरोग्यदृष्ट्या सक्षम होऊया, घरात राहूया, सरकारच्या ज्या त्रिसूत्रीचं पालन आहे त्या त्रिसूत्रीचं आपण पालन करूया आणि सर्वांनी सरकारला सहकार्य करूया. की आपण असं म्हणतो की तू बुद्धी दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे. तो विश्वास आपण एकमेकांच्या मनामध्ये निर्माण करूया की आपण ही लढाई नक्की जिंकणार आहोत. आपल्याला इतिहास आहे शिवरायांचा, आपल्याला इतिहास आहे तुकडोजी महाराजांचा, आपल्याला इतिहास आहे संत गाडगेबाबांचा. कारण की स्वच्छतेचे नियम पाळायचं हे इतिहासामध्ये सांगितलं गेलं. लढवय्ये वृत्तीने लढावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं. मग या सर्व गोष्टी असताना आपल्याला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे नेहमी म्हणतात की महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि कधी थांबणार नाही. आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्याला लढवय्या वृत्तीने सर्व गोष्टींचं, सर्व नियमांचं पालन करून आपल्याला या कोरोना नावाच्या विषाणूवर विजय मिळवायचा आहे. विजयाची जी पताका आहे ती आपल्याला मिळवण्यासाठी किंवा ती फडकवण्यासाठी आपण या सर्व त्रिसूत्रींचं पालन करणं फार गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला बातम्यांमध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, मग ती धगधगची चिता असतील किंवा रेमडेसिवीरचा काळा बाजार असेल, प्रत्येक ठिकाणचं लॉकडाऊन असेल, या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर काही काहींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. काही लोक तणावाखाली जाऊन काही लोकांनी आत्महत्या केल्या. मित्रांनो, जगणं इतकं सुंदर आहे, आत्महत्या त्यावरचा उपाय नाही. हेही दिवस जातील. हा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन आपण जगूया. थोडी अडचण निर्माण होईल, आपल्याला आर्थिकदृष्ट्या थोड्याशा अडचणी निर्माण होतील, पण या अडचणींवर मात करून आपण लढवय्या वृत्तीने जर जीवन जगण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन जर आपण स्वीकारला तर खऱ्या अर्थाने आपण ही लढाई नक्की जिंकणार, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुमच्यातील संवेदनशीलता, तुमच्यातली माणुसकी हरवत चाललेली आहे का? आज कुणीतरी पोरकं होत आहे, कुणीतरी अनाथ होत आहे, कुणाच्या तरी घरातला कर्ता पुरुष जात असताना केवळ आपण श्रीमंत होण्यासाठी नाण्याची एक बाजू न बघता केवळ आपण आपल्या स्वतःचा अट्टहास किंवा स्वतःची जी श्रीमंती मिळवण्यासाठी, स्वतः श्रीमंत होण्यासाठी आपण रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या काळ्या बाजारामध्ये आपण आपली माणुसकी विसरून 35-40 हजार रुपयांना इंजेक्शन काळ्या बाजाराच्या माध्यमातून विकतो आहोत. त्या माणसांना माझा खरं परखडपणे एक सवाल आहे, खरंच जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही हा काळा बाजार थांबवावा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की राज्यकर्त्यांना मनस्वी विनंती आहे माझी, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून, एक बायको म्हणून, एक आई म्हणून, की आम्ही आमची कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना आमचे कुटुंब प्रमुख म्हणून केवळ सत्तेचा राजकारण न करता आपण संघटन कौशल्याने ही लढाई लढावी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या कोरोना नावाच्या विषाणूवर कशी आपल्याला मात करता येईल याचा आपण विचार करूया. आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, सर्व जे आहेत, मी सर्वांचीच नावं नाही या ठिकाणी घेत, पण जे आपले सगळे मंत्री जे आहेत या सर्वांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्र राज्यासाठी तुम्ही जे काम करत आहात त्याला सॅल्यूट आहे, मनापासून सलाम आहे. आणि सगळ्यात जास्त मी ज्यांच्याबद्दल आदर व्यक्त करेन ते आपले आरोग्य सेवक, आपले डॉक्टर, आपल्या आशा वर्कर्स. या लोकांनी या कालावधीमध्ये इतकं मोठं काम केलेलं आहे. अहो, यांनाही कुटुंब आहे, यांच्याही पाठीमागं कोणीतरी यांची काळजी करणारी माणसं आहेत. 24 तास पीपीई किट घालून काम करणं नॉट अ जोक. कारण की त्याचे वाईट परिणाम काय होतात ते तर डॉक्टरांना विचारा. 24 तास पीपीई किट घालून कोरोनाग्रस्त असणाऱ्या लोकांना बरं करण्याचं काम ते करत आहेत आणि लोकांना समजावून सांगतायत की जिंदगी प्यार का गीत है, हरदम तो गाना पडेगा. मग आपल्याला हे जीवन जर जगायचं असेल तर आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून मी सांगेन तुम्हाला की जर आपल्याला चांगलं जगायचं असेल, आपल्या मुलांचं भविष्य अगदी उज्ज्वल घडवायचं असेल. माझा लहान मुलगा म्हटला की
अगं हे लॉकडाऊन जर असंच राहिलं किंवा कोरोना नावाचा विषाणू जर संपलाच नाही तर आमचं भविष्य काय? प्रश्नचिन्ह होतं खूप मोठं की नाहीच संपलं, या विषाणूवर औषधच नाही मिळालं आणि ह्या लॉकडाऊनची परिस्थिती जर अशीच राहिली तर शाळा पुन्हा सुरू होणार नाही. माझ्या छोट्या दोस्तांना एक सांगणं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल हा चिवचिवाट शाळांमधला पुन्हा एकदा सुरू व्हावा, अगदी आपल्या शिक्षकांबरोबर अगदी मज्जा करत आपण पुन्हा एकदा शिक्षण घ्यावं, तर आई बाबांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐका, घरात राहा, थोडे दिवस क्राफ्ट डिझायनिंग करा, ड्रॉइंग करा, आई बाबांबरोबर गप्पा मारा. आणखीन आई बाबांसाठी पण आणखीन एक सूचना आहे की बऱ्याचदा असं होतं की माणूस आपण म्हणतो की पैसा मिळवला पाहिजे, 24 तास माणूस काम करत राहतो, पण आज लॉकडाऊनच्या काळामध्ये ते 24 तास आपल्या घरात बसावायला नको वाटत आहे. आपण हे सर्व कशासाठी करतो? आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी. मग त्या कुटुंबाची, त्या घराची काळजी करण्यासाठी आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या सर्वांची, त्याचबरोबर आपली काळजी करण्यासाठी आपण बाहेर न जाणं आणि आपल्या कुटुंबाची काळजी करणं हे फार महत्वाचं आहे. बाबा आमटेंच्या त्यांचा जो आत्मचरित्रपर पिक्चर आहे, त्या पिक्चर मध्ये एक सुंदर गाणं आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि हे जर आपल्याला हवं असेल, समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्याच्यामध्ये अभिनेते सोनू सूद आहेत. रतन टाटांनी आज ऑक्सिजन तुटवडा निर्माण होतो आहे म्हणून त्यांनी ऑक्सिजन पुरवण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. खरंच रतनजी टाटा, तुम्ही हिंदुस्थानचे खऱ्या अर्थाने शिलेदार आहात की आज ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो आहे. मी छोट्या दोस्तांना आणखीन एक विनंती करेन की आज ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो आहे, तर आपण या कालावधीमध्ये, आपल्याला कंटाळवाणं वाटत आहे, झाडे लावा, झाडे जगवा. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावूया की भविष्यामध्ये माझ्या नंतरची जी पिढी येईल, या पिढीला पुन्हा एकदा कधीही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही. आज प्राणवायू आपल्याला विकत घ्यावा लागतो आहे, याचं कारण तुम्ही आम्ही आहोत, कारण की आपल्याकडे जागतिक तापमान वाढ होते आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड होत आहे. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणजे आपण पर्यावरणाचं रक्षण करूया, सरकारच्या त्रिसूत्रीचा वापर करूया, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर पाळा. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.